पुण्यामध्ये अजित पवार आज जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। बारामती हॉस्टेल इथे अजित पवार मुलाखती घेत आहेत। अजित पवारांकडून आता जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात झालेली आहे। पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते। काय त्या पराभवातून शिकताय तुम्ही? पराभव शेवटी जनतेचा कौल हा मान्य करायचा असतो, तो स्वीकारायचा असतो। त्यात काय चूक झाली, त्यात काय करणं गरजेचं, त्या दुरुस्त्या करून पुढे जायचं असतं। शेवटी काही गोष्टीमध्ये पराभव सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये काय खूप चांगल्या गोष्टी करायला शिकवतो। त्याप्रमाणे पराभव तसं म्हणता येणार नाही की थोड्या अजून सीट्स पुण्यामध्ये पिंपरी थोड्या वाढायला पाहिजे होत्या। इतर ठिकाणी आम्ही फक्त दोनच ठिकाणी आमचा खरं तर फोकस होता, परंतु ठीक आहे, झालं, शेवटी झालं। जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे, पुणेकरांचा, पिंपरी-चिंचवडकरांचा कौल स्वीकारला पाहिजे। आणि अजितदादा पवार साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कामाचे नेते म्हणून दादांची ओळख या संपूर्ण राज्याला आहे। दोन्ही राष्ट्रवादी आता जशा महानगरपालिकेमध्ये एकत्रित लढल्या तशा तर जिल्हा परिषदसाठी एकत्रित लढणार का? आता या बाबतीमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे नेते, तो जो काय निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। शेवटी नेत्यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करायचा असतो। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे।